श्री स्वामी समर्थ. गायत्री मंत्र का करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. गायत्री मंत्र फक्त मोक्षासाठीच असतो असा अनेकांचा गैरसमज आहे, परंतु गायत्री मंत्र भोग व मोक्ष दोन्ही देणारा आहे. गायत्री माता ही पूर्ण भौतिक आध्यात्मिक जगताची आधारभूत शक्ती आहे. गायत्री माता साधकाची सर्व प्रकारची भौतिक ऐहिक संकटे, अडचणी, दुःख याचे निवारण प्रथम करते. गायत्री जपाने बुद्धी चित्त शुद्ध पवित्र होते. गायत्री मंत्राच्या साधनेने कुंडलिनी जागृत होऊन आत्मदर्शन घडते. संततीची अपेक्षा करणाऱ्या पती पत्नी जोडप्याने रोज 5 माळ तरी कमीत कमी जप करणे आवश्यक आहे. पूर्वकर्माचे दोष जास्त असतील तर उतारवयातही संतती होऊ शकते. शांत व एकाग्र चित्ताने गायत्री मंत्र साधना साधकास भविष्यकालीन अनेक संभाव्य संकटापासून खात्रीने वाचवते, आत्म्याची उन्नती करते व सकल रोग व्याधी निवारण करते. अनेक कुमार्गी या मंत्राच्या साधनेने सन्मार्गावर आलेले आहेत. गायत्री मंत्र साधक संपूर्ण ब्रह्मांड निवासी होतो. या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल सर्व पंथात एकवाक्य आहे. गायत्री मंत्र काळावरही विजय मिळवण्यात समर्थ असल्याने गायत्री साधना साधकाच्या मृत्यूभयाचा नाश करते. विषारी व हिंस्र जनावरे ही गायत्री मंत्राच्या स्पंदनाने दूर पळतात. कोणी गायत्री मंत्राच्या साधकाचे अनिष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे अनिष्ट होते. गायत्री मंत्र जपाने आयुष्य वाढून प्राणशक्तीही वाढते, रोग निर्बलता दूर राहते, संतान प्राप्तीही होते. हा जप साधकास यश व कीर्ती तसेच जीवनात अनमोल अशी शांती देते. साधकाचे घर धन धान्यानी समृद्ध राहते. गायत्री साधकाचा अकारण मृत्यू घडत नाही. पती पत्नीमधील कलह गृहकलह हे देखील निवारण होतात. गायत्री मंत्राच्या साधनेने शापमुक्तताही होते. अनेकांच्या हातावरील रेषा बदलल्याचे अशुभ चिन्हे जाऊन त्या ठिकाणी शुभ चिन्हे रेषा निर्माण झाल्याचे गायत्री साधकाचे अनुभव आहेत. गायत्री साधना प्रारब्धावरही मात करते. या मंत्राच्या साधनेने वक्तृत्व शक्तीचा विकास होतो. जे लोक चाचटत अडखळत स्तोत्रे बोलतात त्यांनाही फायदा होतो व ते स्पष्ट बोलू लागतात. गायत्री बुद्धी देते, यश देते, सन्मानही देते, विजय देते, शत्रुनाश करते, परीक्षेत उज्ज्वल यश देते, सन्मान देते, कोर्ट खटल्यातही व्यवसायातही यश लाभते.